चला आज आपण शिकूयात कविता तिसरी. कवितेचं नाव आहे प्रभात. पण मुलांनो, आपण दरवेळेला काय करतो की एखादा धडा अभ्यासायच्या अगोदर आपण छोटासा उपक्रम घेत असतो, बरोबर. आजही आपण उपक्रम घेणार आहोत, पण तो उपक्रम तुम्हाला वहीत लिहून काढायचा नाही आहे, तर तुम्हाला वाचायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. आजची आपली जी कविता आहे ती कुठल्या अक्षरापासून सुरू होते बरं? प्र. मग प्र अक्षरापासून सुरू होणारे कोणतेही 15 शब्द तुम्ही तुमच्या पुस्तकातनं, कुठल्याही पुस्तकातून तुम्ही प्र अक्षरापासून सुरू होणारे कोणतेही 15 शब्द शोधून काढा. ते अधोरेखित करा म्हणजे अंडरलाईन करा आणि वाचायचा प्रयत्न करा आणि लक्षात ठेवा किंवा लक्षात घ्या. ही आपली छोटीशी ॲक्टिव्हिटी आजची आहे. तुम्ही आजचा व्हिडिओ बघून झाल्यानंतर देखील ही ॲक्टिव्हिटी किंवा हा उपक्रम करू शकता. चला जाऊयात पुढे आजची कविता शिकायला. कविता तिसरी, प्रभात. प्रभात म्हणजे काय माहितीच आहे तुम्हाला. प्रभात म्हणजे पहाट, सकाळ. कवी आहेत किशोर बळी. जन्म 1981. प्रसिद्ध कवी. त्यांचे पाकळ्या हा चारोळी संग्रह, पहाटेच्या प्रतीक्षेत, अक्षरांचे सूर हे काव्यसंग्रह, धुम्मस हे वऱ्हाडी स्तंभलेखन इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी म्हणजे वऱ्हाडी भाषेतील. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. काही मालिका आणि चित्रपट यातून अभिनय केला आहे. त्यांचे हास्यबळी.com या प्रबोधनपर एकपात्री कार्यक्रमाचे राज्यभरात सुमारे 300 प्रयोग झालेले आहेत. त्यांना तुका म्हणे काव्य पुरस्कार, स्वर्गीय यशवंतराव दाते संस्थेचा विनोदी लेखन पुरस्कार, राष्ट्रसेवा दलाचा समाज शिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला ते कवी म्हणून माहिती होते, तसंच ते कोण आहेत? एक उत्तम अभिनेते देखील आहेत. त्यांनी चित्रपटांमधून देखील काम केले आहे, त्यांनी मालिकांमधून देखील काम केलेले आहे. तसेच त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणू शकतो आपण. किशोर बळी यांचं व्यक्तिमत्व कसं आहे तर अष्टपैलू आहे. त्यांनी काय सांगितलं आहे बघा या कवितेमध्ये. विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवी दालने खुली होत आहेत. बरोबरच आहे मुलांनो की सध्या आपण जे शिक्षण घेत आहोत ते तंत्रज्ञानाच्या आधारानेच घेत आहोत, राईट. मग आजकाल आपण शाळेत जाऊ शकत नाही, आपण घरी बसून अभ्यास करतो. शिक्षक काय करतात? तुम्हाला व्हिडिओ पाठवतात. पण आज हे कशामुळे शक्य झालेलं आहे तर केवळ तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. जे घरी बसून देखील आपण सहजपणे अभ्यास करू शकतो. म्हणजेच विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवी दालने खुली होत आहेत. म्हणजे नवनवीन शोध लागत आहेत. तंत्रज्ञान देखील खूप प्रगत होत आहे आणि अनेक कामं सहज आणि सोपी होऊ लागलेली आहेत. पण त्यामध्ये काय होत आहे की नवनवीन मार्ग देखील समाजामध्ये असणाऱ्या मुलांसाठी उपलब्ध होत आहेत. म्हणजे तोच तो जॉब, तीच ती नोकरी किंवा तोच तो मार्ग, एकच जॉब असं न राहता तुम्हाला अनेक मार्ग या विज्ञानामुळे खुले झालेले आहेत. म्हणजे तुम्ही उद्या नवीन शोध लावून तुम्ही स्वतःची सुद्धा आपला एक नवीन व्यवसाय सुरू करू शकता. नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत. जे नवनवीन शोध लागल्यामुळे नवीन पिढीला म्हणजे तुमच्यासारख्या मुलांना बाजारामध्ये नवनवीन काय आहेत संधी उपलब्ध होत आहेत. तुम्ही स्वतःचा विकास करण्यासाठी बाजारातील संधींचा नक्कीच उपयोग घेऊ शकता. अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहेत. म्हणजे तुम्हाला इतकं छान वातावरण बाहेर आहे,
तुम्ही अनेक मार्ग शोधू शकता, अनेक मार्ग निवडू शकता. तुम्ही तुमचा मार्ग निवडून प्रगतीपथावर जाऊ शकता, म्हणजे तुम्ही स्वतः तुमचा विकास करू शकता. पण एक लक्षात घ्या की तुम्ही तुमचा विकास करत असताना तुमच्याबरोबर तुम्ही विकास देशाचा पण करीत आहात. म्हणजे हळूहळू तुमच्यासारख्या मुलांमुळे किंवा तुमच्यामुळे देश प्रगतीपथावर जाऊ शकतो, असे आवाहन कवीने या कवितेतून केलेले आहे. कवी म्हणतात, तुम्ही नवीन शोध लावा, तुम्ही नवी तंत्रज्ञान वापरा आणि तुमच्या या अशा वापरामुळे काय होईल की तुमच्यासारख्या अनेक मुलांनी याचा उपभोग घेतल्यामुळे आपला देश कसा होईल, प्रगत होईल. तो विकसनशील राहणार नाही, तर तो विकसित होईल. प्रस्तुत कविता किशोर फेब्रुवारी 2017 या मासिकातून घेतलेली आहे. एक लक्षात ठेवा मुलांनो की ज्या वेळेला तुम्ही कवितेची प्रश्न उत्तरं लिहिता, म्हणजे स्वमत लिहिता, तुम्हाला त्यावेळेला ह्या प्रस्तावनेचा उपयोग करता येतो. म्हणजे तुम्ही विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात इथपासून ते आवाहन कवी या कवितेतून करत आहेत इथपर्यंत तुम्ही प्रस्तावना प्रस्तावना म्हणजे सुरुवात, उत्तराची सुरुवात म्हणून तुम्ही हे 2-3 वाक्य लिहू शकता, जेणेकरून तुमचं उत्तरही वाढतं आणि तुम्हाला किती समजलं आहे हे देखील शिक्षकांना लक्षात येतं. म्हणून कधी पण आता इथून पुढे मला पुढच्या वर्षी पण उपयोगी पडणार आहे हेच, तर इथून पुढे तुम्ही कधीही जेव्हा प्रश्नोत्तरे लिहाल तेव्हा प्रस्तावना लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. चला पुढे जाऊयात. ऐका, वाचा आणि म्हणा. तर तुम्ही काय करा, मी तुम्हाला एक ह्याची चाल सांगते, तुम्ही बघा, प्रयत्न करा, तुम्हाला जमतंय का. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. माझ्या मागे म्हणा, हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. भव्य पटांगण बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. बघा तुम्हाला जमतंय का, म्हणा. त्याप्रमाणे तुम्ही घरी प्रॅक्टिस पण करा. आता आपण काय बघणार आहोत, ह्याचा अर्थ बघूयात. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात. आता ज्ञान म्हणजे काय, विद्या. ज्ञान म्हणजे विद्या. तुम्ही जो काही आता अभ्यास करताय, तुम्ही जे काही शिकताय, जी काही तुम्ही विद्या प्राप्त करताय, त्याचे तेज म्हणजे त्याचा प्रकाश नवीन युगाच्या आकाशामध्ये, नवीन युगाच्या नभामध्ये पसरलेला आहे. म्हणजे आपल्याला समजतंय, आम्हाला दिसतंय, आम्हाला हे कळतंय की तुम्ही सगळे विद्यार्थी आज ज्ञान प्राप्त करून स्वतःचा विकास करत आहात. आणि तो विकास आम्हाला कुठे दिसतोय, तर आकाशात दिसतोय, आम्हाला नभात दिसतोय. कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आणि जी पहाट उगवलेली आहे, जी पहाट झालेली आहे, ही नवीन युगातली पहाट कशी आहे, तर जे क्षितिज दिसतंय आम्हाला, तुम्ही बघा चित्रात दिलेलं आहे की ज्या ठिकाणी क्षितिज म्हणजे काय, की जेथे जमीन आणि आकाश एकमेकांना स्पर्श करतात असं आपल्याला वाटतं, त्याला क्षितिज असं म्हणतात. मग कला आणि गुण, तुमच्या अंगात ज्या कला आहेत, तुमच्या अंगात जे गुण आहेत, ते आम्हाला कुठे दिसत आहेत, तर पहाट झाल्यानंतर तुमच्या अंगातले कलागुण, तुम्ही मिळवलेले ज्ञान, तुम्ही मिळवलेली विद्या ही आम्हाला कुठे दिसते आहे, तर पहाट झालेल्या प्रतिभा. प्रतिभा म्हणजे काय, नवनिर्मितीची शक्ती. पहाट झाल्यानंतर आम्हाला तुमच्या मनातलं तेज, तुमचं ज्ञान हे दिसून येत आहे. पटांगण बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर. भव्य म्हणजे प्रचंड, खूप मोठे. पटांगण म्हणजे अंगण, मैदान. बाग मनोहर, बाग
जिथे आपल्याला लहानपणी खेळायला खूप आवडतं, जिथे घसरगुंडी असते, जिथे झोपाळा असतो. बाग मनोहर, मनोहर म्हणजे सुंदर, मनाला एकदम मोहून टाकणारी सुंदर अशी बाग. आणि फुलापाखरांचे जग सुंदर, म्हणजे हे जग कसं आहे तर फुलांनी, पाखरांनी, पक्ष्यांनी, प्राण्यांनी, झाडांनी, फुलांनी, वेलींनी बहरलेलं आहे. आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर. आपुलकीचा म्हणजे आत्मीयतेचा, स्नेहाचा, म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये, या पक्ष्यांच्या मनामध्ये किंवा माणसांच्या मनामध्ये आपुलकीचा एक प्रकारचा सुगंध, सुवास म्हणजे सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. आणि मनामनातून म्हणजे पक्ष्यांच्या किंवा माणसांच्या मनातून, निरंतर म्हणजे नेहमी, सदा. मग ह्या जगामध्ये किंवा ह्या आपल्या अवतीभोवती असणारे फूल, पाखरे, माणूस, ह्या सगळ्यांच्या मनामध्ये काय आहे तर एक प्रकारचा स्नेही भाव आहे, एक प्रकारचं आपुलकीचा भाव आहे, आत्मीयता आहे. आणि तो आम्हाला कुठे दिसतोय तर सगळीकडे पसरलेला दिसतोय किंवा पसरतोय मनामनातून. प्रत्येकाच्या मनामध्ये इथे नेहमी कशी आहे, आत्मीयता आहे, हे आम्हाला तुमच्यामध्ये दिसतंय, असं कोण म्हणतात? किशोर बळी कवी असं म्हणतात. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात. सध्या आपण बघतोय की या जगामध्ये किंवा सध्याच्या युगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. तुम्हाला माहिती असेलच विद्यार्थ्यांनो की 98% मिळवणारे असे अनेक विद्यार्थी या जगामध्ये आहेत. पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी किंवा तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारा, त्यांच्या लहानपणी जास्तीत जास्त मुलांना 80% पडत होते आणि काही काही जणांना फक्त 50%, 70% मिळत होते. पण आजकाल आपण असं म्हणू शकतो की स्पर्धा खूप वाढलेली आहे. म्हणजे हुशार, अतिहुशार मुलं खूप या जगामध्ये आहेत, त्यामुळे स्पर्धा वाढलेली आहे. जे 98.1% जरी असेल तरी तुमची ॲडमिशन सायन्सला कॅन्सल होऊ शकते. म्हणून आता सध्या आपण असं म्हणू शकतो की हे युग स्पर्धेचं आहे. आपल्याला सतत धावपळ करायची आहे, स्पर्धेत जिंकायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला जी शिकवण गुरूंकडून मिळते ती कशी आहे तर अमूल्य आहे. अमूल्य आहे म्हणजे ज्याची तुलना कधीही करता येत नाही. अनमोल अशी शिकवण. गुरुजन म्हणजे कोण तर फक्त आपले शिक्षकच का तर नाही, आपले आईवडील किंवा आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे व्यक्ती म्हणजे आपले गुरुजन. मग गुरुजनांची शिकवण कशी आहे? अमूल्य आहे. मग हे युग स्पर्धेचं आहे, म्हणून आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे कोण आहेत? गुरुजन आपल्याला अमूल्य शिकवण देत आहेत. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. म्हणजे आजकाल फक्त अभ्यास करून चालत नाही, फक्त मार्क मिळवून चालत नाही, तर आपल्याकडे कला देखील असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग मला माहिती आहे तुमच्यामध्ये काही ना काहीतरी कला ही दडलेली आहे, फक्त तुम्ही ती एक्सप्रेस करत नाही, तुम्ही ती लोकांसमोर आणत नाही. तर असं करू नका. तुमच्याकडे जी कला आहे ती कला तुम्ही लोकांना दाखवा आणि ती कला तुम्ही कायमस्वरूपी अंगी बाणवा. त्याचा नेहमी प्रॅक्टिस करत राहा, सराव करत राहा आणि स्वतःमध्ये जी कला असेल तिला योग्य वाव द्या. ओके. मग कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात म्हणजे नेमका अर्थ काय की हे क्षितिज दिसतंय. क्षितिज म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितलं मी, ज्या ठिकाणी जमीन आणि आकाश एकमेकांना स्पर्श करतो असं वाटतं त्या जागेला क्षितिज असं म्हणतात. मग कलागुणांचं क्षितिज आहे, जे अफाट आहे, जे आपण ज्याची तुलना करू शकत नाही, जे प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे, त्याच्यामध्ये ही प्रतिभेची प्रभात आम्हाला दिसते आहे. प्रतिभा म्हणजे तुम्हाला मगाशी काय सांगितलं? प्रतिभा म्हणजे एक प्रकारची स्फूर्ती किंवा नवनिर्मितीची शक्ती. मग ही पहाट कशी उगवलेली आहे तर प्रत्येकाच्या अंगातल्या कलागुणांना वाव देणारी अशी पहाट उगवलेली आहे. इथपर्यंत समजलं आहे सगळ्यांना? ओके, पुढे जाऊयात. चला. पायाभरणी अस्तित्वाची
प्रयोगशाळा व्यक्तित्वाची तन सुदृढ मन विशाल होई. इथे रुजवणूक त्या तत्वांची विचारधारा तीच वाहते नसानसात रगारगात. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. तालासुरात म्हणूया. पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची तन सुदृढ मन विशाल होई. इथे रुजवणूक त्या तत्वांची विचारधारा तीच वाहते नसानसात रगारगात. विचारधारा तीच वाहते नसानसात रगारगात. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. पायाभरणी म्हणजे काय तर एक प्रकारचा आधार किंवा एक प्रकारचा भक्कमपणा. आपल्याला आपलं पुढील आयुष्य जर चांगलं करायचं असेल तर आपली पायाभरणी कशी असली पाहिजे तर भक्कम असली पाहिजे. आपण जे काही आत्ता अभ्यासतोय, जे काही ज्ञान प्राप्त करतोय ते कसं असलं पाहिजे तर भक्कम असलं पाहिजे. आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते पुरेपूर मिळालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर मन लावून तन मन धन एकत्र करून आपण अभ्यास करायचा आहे आणि जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न करायचा आहे. पायाभरणी म्हणजे काय पुन्हा एकदा बघा. पायाभरणी म्हणजे मुळातील भक्कमपणा किंवा एक प्रकारचा आधार. अस्तित्व, तुम्हाला जर तुमचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर तुम्हाला पायाभरणी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रयोगशाळा व्यक्तित्वाची तन सुदृढ मन विशाल होई. म्हणजे तन म्हणजे शरीर. तुमचं शरीर तुम्हाला कसं ठेवायचं आहे बलवान ठेवायचं आहे, तंदुरुस्त ठेवायचं आहे. आणि मन कसं ठेवलं पाहिजे तुम्ही तर तुमचं मन खूप मोठं असलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये प्रत्येकाला जागा तुम्ही दिली पाहिजे. ही व्यक्ती वाईट, ती व्यक्ती चांगली असं न करता तुमच्या मनात प्रत्येकाविषयी आदर असला पाहिजे. प्रयोगशाळा व्यक्तित्वाची म्हणजे काय तर इथे प्रत्येक व्यक्तीची जडणघडण या जगातल्या प्रयोगशाळेमध्ये होत असते. म्हणजे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं असतं की हे जग म्हणजे एक प्रकारची प्रयोगशाळा आहे आणि त्या प्रयोगशाळेमध्ये माणूस घडत असतो. माणसाची जडणघडण ही जगाच्या प्रयोगशाळेमध्ये होत असते. इथे रुजवणूक त्या तत्वांची. ही तत्त्व कुठली आहेत तर सुदृढ तन आणि विशाल मन ही 2 तत्त्व आहेत. या तत्वांची इथे आपण रुजवणूक केली पाहिजे किंवा इथे आपली रुजवणूक होते. इथे रुजवणूक या तत्वांचे. तत्त्व म्हणजे काही नियम आहेत, काही प्रिन्सिपल्स आहेत जी आपण स्वतः निर्माण केलेली आहेत, माणसाने निर्माण केलेली आहेत. आणि त्यासाठी सुदृढ तन असलं पाहिजे, शरीर तंदुरुस्त असलं पाहिजे आणि आपलं मन मोठं असलं पाहिजे. आणि ही 2 तत्वांची रुजवणूक आपण आपल्या मनात करून घेतलेली आहे. विचारधारा तीच वाहते नसानसात रगारगात. म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये तीच विचारधारा वाहते. रगारगात म्हणजे काय आपल्या नसांमध्ये, रक्तामध्ये, रंध्रामध्ये एकच विचारधारा. आपल्या प्रत्येक नसामध्ये एकच विचार असला पाहिजे की आपण 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की आपलं तन सुदृढ आणि मन विशाल असलं पाहिजे. म्हणजे सध्या आपल्याला आरोग्य महत्त्वाचं आहे. आरोग्याच्या पलीकडे जाऊन आपण दुसरा कुठलाच सध्या विचार करू शकत नाही, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. म्हणूनच आपलं शरीर तंदुरुस्त असलं पाहिजे, आरोग्य संपूर्ण असलं पाहिजे. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. ओके, पुढचं बघूयात. नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा. मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा. मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात. कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. म्हणजे आपल्यासमोर अनेक प्रकारची नवीन स्वप्न आहेत. नवीन स्वप्न बघा, नवीन आशा आहेत, नवीन इच्छा आकांक्षा तुम्ही ठेवा. सध्याच्या विद्यार्थ्यांनो, मुलांनो, तुमच्यासमोर नवीन स्वप्न नवीन आशा आहेत आणि हीच तुमची जगण्याची किंवा प्रगतीची नवपरिभाषा आहे. म्हणजे हीच तुम्हाला जगण्यासाठी एक व्याख्या देते आहे की तुमची प्रगती कशी होईल. जर तुम्ही नवीन स्वप्ने बघितलीत, जर तुम्ही नवीन आशा अपेक्षा पूर्ण केल्यात तरच तुमची प्रगती होऊ शकते. म्हणून नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची व्याख्या आहे. परिश्रम म्हणजे कष्ट, मेहनत. अभ्यासाने, परिश्रमाने, अभ्यासाने उन्नत बनवणे म्हणजे विकास करणे. उन्नत बनवू आपल्या देशाचा आपण काय करूयात, विकास करूयात. कसा करूयात तर भरपूर कष्ट करू, भरपूर परिश्रम करू आणि खूप अभ्यास करू आणि अभ्यास करून नवनवीन शोध लावू आणि त्या शोधांमधूनच आपण आपल्या देशाचा विकास करूयात. मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात. म्हणजे आपण सगळ्या प्रकारचे असलेले भेद म्हणजे उच्च नीच, गरीब श्रीमंत किंवा हा रोगी माणूस आहे त्याला हात लावू नका, असे अनेक आपल्या मनामध्ये असणारे भेद आपण मिटवून टाकू आणि या मानवतेच्या नवीन युगात. हे युग कसलं आहे तर मानवतेचं युग आहे. 21वावं युग जरी असलं तरी त्यामध्ये मानवता देखील भरून वाहत आहे. मग मानवतेच्या युगामध्ये आपण सारे भेदाभेद विसरून पुन्हा कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात बघण्यासाठी, पहाट जी उजाडलेली आहे ती पाहण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊयात. म्हणजे कवी किशोर बळी यांनी काय सांगितलेलं आहे की सध्याचं युग कसं आहे, नवीन तंत्राचं आहे, विज्ञानाचं आहे. मग आपण काय करूयात, आपण आपल्याबरोबर, आपल्या विकासाबरोबर आपण आपल्या भारताचा देखील विकास करूयात. समजली सगळ्यांना इथपर्यंत कविता? ओके. तर मी सांगेन ते तुम्ही शब्द तुमच्या वहीत लिहून काढा आणि त्याचे अर्थ देखील लिहून काढा. ओके. पहिला शब्द आहे ज्ञानाचे. दुसरा शब्द आहे नभात. तिसरा शब्द आहे क्षितिज. प्रतिभा, प्रभात, भव्य, आपुलकीचा, निरंतर, अमूल्य, क्षितिज, पायाभरणी, अस्तित्व, सुदृढ, रुजवणूक, तत्व, विचारधारा, रगारगात, नवपरिभाषा, परिश्रम, उन्नत, भेद. ठीक आहे. तुम्ही एवढे शब्द लिहून काढा. तुम्हाला त्याचे मी अर्थ सांगितलेले आहेत. ते पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि हे अर्थ लिहून काढा. तुम्हाला सगळ्यांना कविता समजलेली आहे असं मी समजते आणि आज आपण इथेच थांबूयात. बाय बाय.